बिंगोळ होऊन फ्रेश होऊन इथून निघायचा विषय घ्यायचा। त्याच्या आधी मावशीने कांदे पोह्याचा नाश्ता बनवला, तो या अशा जागी बसून खाण्याची मजाच वेगळी। हे स्मारक आहेत दोन संभाजी महाराजांचे, जे अवयव फेकले गेले औरंगजेबाने क्रूरतेने त्यांना मारल्याच्या नंतर, तर त्यांचे ते सगळे अवयव गोळा करून इथेच ह्याच दोन कुटुंबांनी, देशमुख आणि शिवले हे दोन कुटुंब आहेत, त्यांच्या इथे समाधी आहेत की त्यांनी ते गोळा करून हे केलं। तर नमस्कार मंडळी, सुप्रभात। आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, पुण्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। सकाळची वाजले आय थिंक 10:30 वाजून गेले, 11:15 झाले। पण आता अंघोळ बिंगोळ होऊन फ्रेश होऊन इथून निघायचा विषय घ्यायचा। त्याच्या आधी मावशीने कांदे पोह्याचा नाश्ता बनवला, तो या अशा जागी बसून खाण्याची मजाच वेगळी। वातावरण इकडे पण अजूनही पावसाचंच आहे। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खूप जवळ या लोकांना, बघा हा जो दिसतो ना, सिंहगड आहे हा पूर्ण, आणि धायरीपासून सिंहगड खूप जवळ आहे, कारण की त्याच रस्त्याला आहे। त्या ॲक्च्युली सिंहगड रोड पण कधी कधी त्या म्हणतात त्या रस्त्याला। तर आपण आता इथून निघायचंय, मधुवाकांकडे जायचंय, तिथून पुढचा बघूया प्लॅन। काकू काय म्हणते, कुठे बाहेर जायचं झालं तर, नाही तर आपल्याला एका प्लेसला जायचं, ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवेन आणि सांगेन। तिथे 100% जायचं, संध्याकाळचं फिरायचं किंवा काय असेल ते प्लॅन बघू, किंवा उद्याचं सकाळचं। पाऊस असेल तर मला वाटत नाही होईल, पण पाऊस नसेल तर 100% होईल, जाऊच आपण। आता इथे नाश्ता करूया आणि इथून फटफट निघायचा विषय घेऊया। तर मंडळी आपण निघालोय, 1 मिनटं थोडासा गोप्रोची सेटिंग करावी लागेल, मला वाटतं सुपर व्ह्यू मध्ये टाकावं लागेल गोप्रो, सुपर व्ह्यू। तर मंडळी हा मॉर्निंगचा म्हणजे दिवसभराचा व्ह्यू आहे पुण्याचा। चांगली आहे सिटी पुणा, ॲक्च्युली मला खूप शांत असं वाटते। आणि ताईची जी रूम होती किंवा ताईची जो कंपाऊंड होता, जी प्लेस होती ना, ती तर एकदम एक्स्ट्रीम लेवल होती, म्हणजे तिचा प्रश्नच नाही। खूप शांत, खूप थंड हवा आणि एकदम वेगळी वाईब आहे। इथे अजूनही काही लोक हेल्मेट यूज नाही करत, काही लोक करतात, पण ठीक आहे, ज्याचे असे विचार, जे पहिल्यापासून पुण्यात राहणारे आहेत त्यांना नाही सवय आहे। जे कोणी बाहेरचे असतील ते लोक करतात कॅरी, त्यांना आहे बऱ्यापैकी सवय हेल्मेटची ॲक्च्युली सवय होणं जास्त महत्त्वाचं आहे। बाकी रस्ते तर मला वाटतं ॲज युजल मुंबईसारखेच आहेत। मेन जे रस्ते ना, मेन ते रस्ते खूप चांगले आहेत। म्हणजे मी जो आलो ना, तो रस्ता खूपच चांगला आहे, मुंबईपेक्षा थोडंफार तरी बेटर आहे। आता तिथं असं नाही, पण मुंबईपेक्षा थोडेफार रस्ते आहेत, ठीक आहेत, आतले खराब असतील, पण मेन जे रस्ते, मुंबईला फ्लायओव्हरला पण कधी कधी असे पॅच मारलेले असतात ना की प्रश्न पडतो, पण इकडचे ठीक आहे, फ्लायओव्हर म्हणा किंवा मेन मोठे रस्ते आहेत ना, ते खूप चांगले आहेत। आता ऊन तर पडलंय, आपण जिकडे जाणार आहोत तिकडे बघूया, जाईपर्यंत ऊन मिळतं का पाऊस मिळतोय। जरा गॅरेजवाल्याकडे जायला लागेल, हॉर्नचा विषय झालाय, हॉर्न वाजत नाही।
हा तर मंडळी आपल्या हॉर्नचे 12 वाजलेत. हॉर्न आपला वाजत नाही बघा, दाबतोय तरी. इथे एका मेकॅनिकला दाखवलं, पण बोलतो पूर्ण गाडी खोला, म्हणजे ते खोलावं लागेल म्हणून त्याला एक्झॅक्ट मिळत नाही आहे. आता मी पितूशी भेटलो आहे, पितूला बोललो आहे, तर पितू म्हणाला की आमच्या इथे आहे, ते आपण एकदा चेक कर. म्हणजे तू आमच्या समोरच एक दादा राहतो, तो चेक करून सांगेल. मग या ठिकाणी हॉर्न तर खूप महत्त्वाचं आहे. आता मला समजत नाही मी कशी गाडी चालवू, म्हणजे खूप सांभाळून चालवायला लागेल, खूप लक्ष देऊ. हॉर्नकडे सारखा हात तर चाललाय पण हॉर्न वाजत नाही आहे. काय विषय आहे? मला वाटतं पटनाचा इश्यू असेल, डोंट नो. आता ते लोक काय, तो काय म्हणतोय किंवा काय, बघूया. पुनावाला पार्क. पुनावाला मला वाटतं तो हाच आहे ज्याने ते वॅक्सिनेशन कोविडच्या टायमाला बनवलेलं, आय थिंक. दुसरे कोण असतील माहीत नाही, कारण की सगळे ऑलमोस्ट काही मोठे बिझनेसमॅन आहेत इथे जे पुण्यात वास्तव्याला आहेत, जे प्रॉपर पुण्याचे आहेत. पण वाईब तर चांगली आहे पुण्याची. पुण्यात शांती आहे, पीस आहे. मुंबईत दगदग आहे. ज्याला शांतीमध्ये जगायचं असेल त्या माणसाने नक्की पुण्यात राहावं. ज्याला ग्रोथ खूप लवकर पाहिजे, मेहनत जास्त करायची आहे, किंवा जे दगदगीमध्ये यूज टू होऊ शकतात, त्या लोकांनी 100% मुंबईतच राहावं. आपल्याला जमणार नाही पुण्यात, आपण मुंबईमध्येच राहू शकतो. मिलिटरीचे कॅम्प्स दिसायला लागलेत, म्हणजे आपण ऑलमोस्ट पोचलोय. 6 मिनिटं तर दाखवत आहे. ते किलोमीटर अजून 2.5 किलोमीटर आहे. हे सगळे मिलिटरी कॅम्प्स आहेत, कारण ह्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरून समजतंय. आणि नेताजी नगरला ऑलमोस्ट, म्हणजे हा एरिया आहे बऱ्यापैकी, तिथे मिलिटरी कॅम्पस आहेत, ट्रेनिंग मला वाटतं सगळंच होत असेल इथे. तर मंडळी आपण मधुवाकांकडे आलेलो, थोडंसं फ्रेश बीश झालो, थोडंसं गाडीचं जे हॉर्नचं काम होतं ते पण करून घेतलं. ते समोरच एक होता दादा, तो पण मेकॅनिक आहे, त्याने तिथल्या जागेवरतीच करून दिला. थोडंसं वायरिंगचं इश्यू झालेलं बस, बाकी काही एवढं मेजर काही गोष्ट नव्हती. ठीक आहे. तर आता आपण निघालो आहे. आपल्याला मेन ज्या ठिकाणी आपल्याला जायची इच्छा आहे त्या ठिकाणी आपण जाण्यासाठी आता निघालो. आता बघूया आपला किती वेळ लागत आहे. 1.5 तास आपल्याला असंच दाखवत आहे, पण ठीक आहे. काकू बोलली संध्याकाळी आल्यावरती आपण इकडे नॉर्मल पुण्यात पण फिरायला जाऊ म्हणून. पण नॉर्मल पुण्यात फिरण्यापेक्षा मला तिकडे जास्त इंटरेस्ट आहे, त्या ठिकाणी जायला. कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच. मजा आली. रायडिंग करायला येते पुण्यात, पण रायडिंग करायला मजा तर आहे. आणि पोलीस काका बघा, पुण्याची माणसं चिल आहेत. म्हणजे मी आता जस्ट त्या दादाशी बोलवतो तेव्हा त्यांना इथे वाहतुकीचे नियम काय ते काय एवढं जास्त मॅटर नाही करत आहे, किंवा त्यांना ते जास्त काही त्या गोष्टीला जास्त एंटरटेन करतच नाही आहेत की काय वाहतुकीचे नियम आहेत म्हणा किंवा काय नाही.
पाऊस पण सुरू झालाय, बारीक बारीक बारीक. पावसाने काय साथ सोडली नाही आपली. बारीक वाल्या पावसाने, मोठा तर नव्हताच. ठीक आहे. पुण्यामध्ये आल्यावरती असं वाटतं की प्रॉपर सगळी मराठी माणसं आहेत, सगळी सोलापूर, सांगली, सातारा इकडचे. म्हणजे जसं मुंबईत परप्रांतीयहून कामधंद्यासाठी येतात, तसं इथे पुण्यात आपलेच महाराष्ट्रातली मुलं सोलापूर, सांगली. कारण की त्या लोकांना हे पुणं खूप जवळ पडतं, बेस्ट पडतं कामधंद्यासाठी येणं मिळणं. आणि फुल चिल लाईफ आहे ना, रिलॅक्स आहे एकदम. जास्त काय दगदगीचा विषय नाही, त्यामुळे जमून जातं. तर म्हणजे आपण ऑन द वे आहोत. हे काय बंड गार्डन, बंधारा, ही कुठली तरी नदी आहे. खरं सांगू ना, मला खरंच नाही माहिती आहे पुण्याचं काय म्हणजे काय. पण नदीची अवस्था एकदम बिकट आहे. पुण्याच्या काही गोष्टी बऱ्यापैकी नाही माहिती आहेत मला. आणि माहिती पण अशी काय मी माझं मुळात लक्षात राहत नाही. माहिती काढून जरी घेतली असती ना तरी असं काय व्यवस्थित लक्षात राहिलं नसतं. आपण सध्या येरवड्यात आहोत. येरवडा गाव, जेल नाही, गाव. आता इथून सरळ रस्ता, अजून 1 तासाचा रस्ता आहे. ऑलमोस्ट आपण 25-1 मिनिटाचा रस्ता पार केला आहे. आत्ताच मी जस्ट पेट्रोल टाकलं. आणि पुण्याची मेट्रो, बरेच जण म्हणत होते की पुण्याची मेट्रो जास्त काय चालणार नाही, कोण जाणार नाही मेट्रोमध्ये, असं तसं कोण. आता मेट्रोचा अक्षरशः मजाक मस्करी करून ठेवलेली. पण आज बऱ्यापैकी लोक ट्रॅव्हल करतायत त्या मेट्रोने. बऱ्यापैकी लोकांना ती सोयीस्कर पडते मेट्रो. आणि मेट्रो खरंच सोयीस्कर आहे. भलेही थोडेसे तिचे तिकीट जर महाग असतील, लोकलने, मुंबईमध्ये लोकलने फिरणाऱ्या लोकांना ते थोडंसं जास्तच वाटेल. पण ठीक आहे. आता आपण हे काय लोहगाव लेफ्ट साईडला, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ लेफ्ट साईडला आहे, राईट साईड सगळं दिसलं नाही. तर आपलं असं ह्याच रस्त्याने सरळ जायचं. आय थिंक हा एक्सप्रेस, कुठला तरी एक्सप्रेस वेच आहे, मेन रस्ताच आहे. पण बघूया. तर मंडळी, आपण ह्या एरियाचं नाव वडू बुद्रुक असं जे म्हटलं जातं, त्या आपण रस्त्याला आपण आता आलो आहे. उत्सुकता जास्त आहे. वडू बुद्रुक बोलल्यावरती तुम्हाला थोडंसं काही जणांना अंदाज येऊ शकतो की मी कुठे आलो आहे. पण ज्यांना नाही येणार त्यांना मी आता थोडा वेळातच दाखवेन. फक्त 6 मिनिटाचा रस्ता आहे. मला पण खूप उत्सुकता आहे. आईच्या गावात पिल्लांचं काम 25 झालं असताना विनसेटर घालून निघालेलो, पण पाऊस तर काय आला नाही. वातावरण तसंच केलेलं आहे. उसाचे मळे बघा राईट हँड साईडला. तर मंडळी, आवाज पण प्रॉपर आहे. बऱ्यापैकी शूट झालं आहे. पण आता पोचतोय. माझ्या मनाची धाकधूक जरा जास्त वाढली, कारण की मी असं खूप डायहार्ड विचार करत होतो की मला कधी जायला मिळेल, ह्या ठिकाणी कधी जायला मिळेल. आणि आपण फायनली आपल्या ज्या ठिकाणी जायचं आहे, संभाजी महाराजांची जी समाधी आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे. बोलताना थोडंसं जड वाटतंय, पण माझी खूप इच्छा होती या ठिकाणी याची, खूप एकदम एक्स्ट्रीम लेवल. आणि आज मी आलोय. काही ना काहीतरी निमित्त का काढे ना. ताईच्या पूजेचं निमित्त होतं. पण आपण पूजेवरून तिथे काकांकडे जाऊन थोडंसं लांब आहे, पण आपण या ठिकाणी आलोय, पोचलोय. फायनली आपण संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत. सांगताना थोडंसं भरून येतंय, पण
आता बघूया आतमध्ये शूट. हे शिवले यांचे स्मारक, वीर बापूजी शिवले व वीरांगना पद्मावती शिवले यांचे स्मारक आहे. येथे मंदिर, आपण मंदिरात पण थोडा वेळ जाऊ. खूप भावनिक आणि खूप पवित्र असं ठिकाण आहे. बघूया आतमध्ये जाऊन कसं वाटतंय. हिंदू धर्माचं सगळ्यात पवित्र स्थान म्हणाल तर माझ्या मते हे आहे, आपलं संभाजी महाराजांची समाधी. शूट करायला अलाउड नाही, त्यामुळे थोडंसं नेमकं शूट करतोय. हे म्युझियम आहे बाजूलाच. इथे काही ठराविक गोष्टींची माहिती दिली. म्युझियमच मला सांगितलं ॲक्च्युली त्या लोकांनी. हे सगळे पोर्ट्रेट आहेत शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे. आग्रा येथे बादशाच्या दरबारात शिवछत्रपतींनी जे वाणीदार वर्तन केले त्याचा तेजस्वी संस्कार संभाजींच्या मनावर झाला. ही काही शिवकालीन हत्यार आहेत. भाला आहे, तलवार आहे, ढाल आहे. हे स्मारक आहेत दोन. संभाजी महाराजांचे जे अवयव फेकले गेले औरंगजेबाने क्रूरतेने त्यांना मारल्याच्या नंतर, तर त्यांचे ते सगळे अवयव गोळा करून इथेच ह्याच दोन कुटुंबांनी, आय थिंक देशमुख आणि शिवले हे दोन कुटुंब आहेत, त्यांच्या इथे समाधी आहेत की त्यांनी ते गोळा करून हे केलं. तर मंडळी, शब्द सांगता येत नाही की मला काय वाटतंय किंवा मी काय फील केलंय तिकडे. पण उभ्या जन्मातली सगळ्यात, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा रायगडावरती गेलो तेव्हा मला तिकडे आपले शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं वास्तव्य आहे असं मला वाटलं. आणि ते पण एक पवित्र स्थळ आहे. आणि आज दुसरं पवित्र स्थळी म्हणजे संभाजी महाराजांची समाधी. खूप म्हणजे ना मला शब्द सांगता येत ना, मला खूप भरून येत होतं तिकडे. मग मला माहीत नाही असं का, पण मी खूप अटॅच आहे ह्या गोष्टींशी. मी धार्मिक, मी भावनिक, ह्या गोष्टींची खूप अटॅचमेंट माझी आहे. आणि खूप वेगळ्या लेवलला मी असं शब्द सांगू शकत नाही की मला काय फील होतं. पण माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मला संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जायचं आहे. आज तो योगायोग आला. मी आधीपासून तुम्हाला सांगत नव्हतो
कारण की ते एक सरप्राईज होतं तुमच्यासाठी. माझं असं पर्सनली मत आहे की प्रत्येकाने या स्थळी यावं. ह्या ऐतिहासिक स्थळ तर आहेच आहे, पण आपल्या प्रत्येक हिंदूंनी की जो आज हिंदू म्हणून जगतोय ना, त्या माणसाने प्रत्येकाने या आपल्या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी एकदा तरी दर्शन घेऊन जा. कारण की आज आपण हिंदू आहोत ना, हिंदू म्हणून जगतोय ना, त्यांच्यामुळे आज त्यांच्या बलिदानाला कोणत्याच गोष्टीत तोलता मोलता येणार नाही, किंवा आपण त्यांची बरोबरीच नाही करू शकत, बरोबरी होऊच शकत नाही. एवढ्या लेवलला त्यांनी बलिदान दिलेलं आहे, एवढ्या अशा वेगळ्या लेवलला त्यांनी बलिदान दिलेलं आहे. मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी एक हिंदू म्हणून जन्म घेतला. मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी हिंदू म्हणून जन्म घेऊन सुद्धा मी ह्या महाराष्ट्रात एक मराठी म्हणून जन्म घेतला आहे. बरीच लोक आहेत की हिंदू आहेत, मराठी म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे म्हणा, पण त्यांना ते फील होत नाही. मला ह्याही गोष्टीचा प्राऊड फील होता किंवा मला ह्याही गोष्टीचा अभिमान वाटतं की मी ते फील करू शकतो. मी महाराजांना फील करू शकतो, मी महाराजांच्या योगदानाला फील करू शकतो. खूप वेगळ्या लेवलचं आहे, खूप वेगळ्या लेवलचं. मला सुचत नाही मी काय बोलू, पण खूप भारी वाटलं. खूप काहीतरी सार्थक केल्यासारखं झालं. मला एकदा तरी ह्या 2 रायगडावरती तर मी गेलोय 3-4 वेळा, पण इकडे येण्याचा योगायोग आज आला. ताईच्या पूजेमुळे आला. खास करून तर ताईला थँक्यू म्हणावं लागेल मला वाटतं. पण ठीक आहे, आला हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण थोडासा त्या भावनेच्या भरात रस्ता चुकलोय, पण आपण त्याच रस्त्यावरती परत जाऊया. हा आपल्याला राईड घ्यायचा होता. आता आपल्याला इथून जायला जवळजवळ 1 तास दाखवत आहे. यायला थोडासा जास्त वेळ दाखवला, पण जाताना 1 तास दाखवत आहे. ठीक आहे. इथे मार्केट आहे वाटतं, भाज्या बिज्या एकदम वन साईड आहेत. मंडळी पाऊस इकडे वन साईड एकदम चालू झाला आहे बघा. मला वाटतं मला गोपुरात आतमध्ये ठेवावं लागेल कदाचित, कारण की थोडा जोरातच चालू झाला आहे. काय करायचं या पावसाला. मुंबईत तर मुंबईत पडतोय, इकडे तर इकडे. तर ती वायर बियर भिजली तर शॉर्ट नको. अजून जोरात नाही, पण बघूया. जोरात आला तर मग काढून ठेवेन, कारण की माईक बीक खराब होण्याचे चान्सेस असू शकतात. चला जाऊया आता घरी फटाफट, फ्रेश होऊया आणि पुण्याला आता बघूया काकू काय करते. सिटीमध्ये, पुण्या सिटीमध्ये जायचं होतंय की नाही विषय बघू. म्हणजे आपण मुखदर्शन घेऊन निघतोय, कारण की गर्दी खूप आहे. आज संडे आहे, त्यातल्या दर्शनाला लाईन लावण्या इतपत जास्त आपल्याला टाईम पण नाही.